नमस्कार, मी गौरी बैकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज दिनांक 28 फेब्रुवारी पाहूया टॉप 10 घडामोडी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी आता आली आहे। यावेळी सीएम कार्यालयावर बॉम्ब हल्ला करणाऱ्या धमकीचा मेसेज व्हॉट्सअॅपवर आला असल्याचं समजतंय। या व्हॉट्सअॅप मेसेजमुळे राज्यात खळबळ उडाली असून मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सअॅपवर हा धमकीचा संदेश मिळालाय। वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास देखील सुरू केलाय। वाहतूक पोलिसांना पाकिस्तानी नंबरवरून हा मेसेज आल्याचं समजतंय। काल दुपारी हा मेसेज मिळाल्यानंतर आता पोलीस तपास विभाग हे सतर्क झाल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातील स्वारगेट बस आगारात उभा असलेल्या शिवशाही या बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली असताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याबाबत असंवेदनशील विधान केलं होतं। शिवशाही बसमध्ये जी घटना घडली त्यात कुठेही पीडितेकडून प्रतिकार झालेला नाहीये। या बसच्या आजूबाजूला काही लोक उभी होती, पण प्रतिकार न झाल्यामुळे याबाबत कुणालाही शंका आली नाही असं विधान त्यावेळी त्यांनी केलं। अखेर यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडत योगेश कदम यांच्या विधानाला वेगळ्या पद्धतीने घेतलं गेलंय असं त्यांनी म्हणत पाठराखण केली आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराबाबत प्रश्न उपस्थित केला होता। ती पीडित तरुणी ओरडली का नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। यावर टीका देखील होऊ लागली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या मंत्र्यांना संवेदनशील प्रकरणात बोलताना जपून वक्तव्य करण्याचं म्हटलंय। तसंच चहूबाजूंनी गेल्यावर आता त्यांनी पत्रकार परिषद घेत महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत आमचं सरकार संवेदनशील आहे। महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणाबाबत मी प्रत्येक बैठकीत कठोर कारवाई करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत। गुरुवारी मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेलाय असं स्पष्टीकरण त्यांनी त्यावेळी दिलं। वातावरणात पुन्हा बदल झाला आहे। उत्तराखंडमध्ये सकल भागात पावसाला सुरुवात झाली असून बद्रीनाथ धाममध्ये 2 दिवसांपासून बर्फवृष्टी होते। या बर्फवृष्टीमुळे शुक्रवारी दुपारी मोठी नासधूस झाली आहे। प्रचंड हिमवृष्टीनंतर ग्लेशियर तुटलंय, त्यामुळे 57 मजूर बर्फाखाली गाडले गेले। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर प्रसिद्ध इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकावणारा तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याच्यावर राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळतंय। आता मला माझीच लाज वाटते, आपण स्वतःला मर्द का म्हणून घेत आहोत असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय। महाराष्ट्रातील राजकीय व्यवस्था ही लखवा मारल्यासारखी झाली आहे। पुण्यातील घटना यावर राज्य गृहमंत्री योगेश कदम यांचं स्टेटमेंट असंवेदनशील आहे, त्यातून त्यांची मानसिकता दिसून येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगेश कदम यांच्यासारख्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात का ठेवलं आहे असं म्हणत आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्न उपस्थित केलाय। स्वारगेटमधील तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली। यानंतर आता अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके ऍक्टिव्ह मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। महिला सुरक्षा संदर्भात खासदार लंके यांनी माळीवाडा आणि पुणे बस स्थानक परिसरातील पाहणी केली आहे। त्या संदर्भात त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बसवावे असे आदेश देखील त्यांनी दिले। अभिनेता जॉन अब्राहम यांनी चित्रपटांबद्दल मनमोकळेपणाने आपली भावना व्यक्त केली आहे। हिंदी सिनेमा आता पहिल्या इतके सेक्युलर राहिलेला नाहीये। मला वाटत नाही की आपण आधीसारखे धर्मनिरपेक्ष राहिले आहोत। अगदी वैयक्तिक म्हणूनही धर्मनिरपेक्ष राहणं खूप महत्त्वाचं आहे। आपण एक घट्ट दोरी बांधत चाललोय असं मला वाटतंय। आपण प्रचारिक चित्रपट बनवतोय का असं मला माहीत नाहीये असं देखील ते म्हणाले। कबीर सिंग मधील प्रीती अर्थात कियारा अडवाणी आता लवकरच आई होणार आहे। सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी सर्वांना दिली। लग्नानंतर 2 वर्षांनी हे दोघेही आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत। IPL 2025 या स्पर्धेला 22 मार्च पासून सुरुवात होणार आहे। जगातील महागड्या लीग पैकी एक लीग म्हणून IPL ला गौरव आहे, त्यामुळे या स्पर्धेची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत। या खास करून सामना मैदानात उपस्थित राहून पाहण्यासाठी अगदीच वेगळीच मजा असते। असं असताना मुंबई इंडियन्सने आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली। होम ग्राउंडवरील सामन्याच्या तिकीट बुकिंग वेळापत्रक आता जाहीर केलं असून मुंबई इंडियन्सचा होम ग्राउंडवरील अंतिम सामना वानखेडेतच होणार आहे असं स्पष्ट आहे।